नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. ऐन गणेशोत्सवामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ही समोर आलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगाराच्या वेतनांमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. या तीनही कंपन्यांमध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना 19% वेतन वाढ सरकारने जाहीर केलेली आहे. ही वेतन वाढ आता मार्च 2024 पासून मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना मार्च 2024 पासूनची थकबाकी देखील मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. माननीय उपमुख्यमंत्री यांनी याआधी देखील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली होती. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही वेतनवाढ केली होती. त्यानंतर आता जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा देखील त्यांनी 19% कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जरा जास्त वेतन मिळणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अखेर महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना यांच्या आंदोलनाला यश आलेले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक करण्यात आली. या बैठकीत कामगाराच्या महत्त्वाच्या मागण्या देखील मान्य करण्यात आलेल्या आहेत. मागील काही वर्षापासून या मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या, परंतु आता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशोत्सवामध्ये महानिर्मिती कंत्राटी कामगाराच्या आनंदाला आता सीमा राहिलेली नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.